कर्जत विपक्षात आपण पाहतोय पेन 40+ पाहतोय खूप अनुभव या गोलंदाजाकडे आहे। पहिला चेंडू घेऊन क्या बात आहे, क्या बात आहे। चेंडू पडल्यानंतर झपकन आतमध्ये वलन घेत होता आणि यष्ट्यांचा वेध घेतला आणि बालादादा यांना समजलंच नाहीये, अनप्लेबल डिलिव्हरी होती आणि यष्ट्यांचा वेध पहिल्या चेंडूवरती डक, गोल्डन डकचा शिकार बालादादा धनवी। कहते हैं हमको प्यार से इंडिया वाले। आता ते स्ट्राइक एंड वरती पाहायला मिळतील। चांगली फलंदाजी करावी लागेल तानाजी कडू यांना। आज संपूर्ण दिवस रात्र फॉर्मॅट मध्ये नाराज केले प्रेक्षकांना। तानाजी कडूचा खेळ असा मी तर म्हणेल कधी पाहिलाच नव्हता, परंतु आज खूप खराब प्रदर्शन झालंय। पुन्हा एकदा बघा, नशिबाची साथ मिळाली। आता चेंडू थांबणार नाहीये, चेंडू सीमारेषा पार, चौकार 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 चौकार। सुंदर चेंडू, वेगवान चेंडू या ठिकाणी टाकत असताना नरेश सावंतला आपण पाहिलं। एक धाव मिळतीये, जीवनदान मिळालंय ते तानाजीला। तानाजीला मात्र या सामन्यामध्ये चांगली चमकदार कामगिरी करावीच लागेल, कारण की संघामध्ये तुमचं स्थान किती महत्वाचं आहे हे दाखवून द्यावं लागेल। स्ट्राइक एंड वरती संतोष घारे, वेगवान चेंडू, वेगवान प्रतिउत्तर, चेंडू सीमारेषा पार, चुमंतर षटकार।
एक गडी या ठिकाणी गमावतोय संतोष गारेने संपूर्ण या स्पर्धेमध्ये नाराज केले. फलंदाजी त्याच्यामार्फत झालीच नाहीये. एक यंगस्टर 40+ खेळाडू म्हणून संतोष घारेची या सामन्यामध्ये वर्णी लागली, परंतु पूर्णपणे नाराज करत असताना 3 मॅच 5 चेंडूचा फेस केलाय आणि 6 धावा आणि तो सुद्धा षटकार. चांगलं षटक पाहायला मिळालं. 11 धावा 2 गडी या ठिकाणी आपण पाहिलं तर धडधाकट असा फलंदाज आपण पाहतोय तानाजी कडू याला. तानाजीसाठी पहिला चेंडू शॉर्ट जंप पूल आणि हा चेंडू छूमंतर षटकार 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 षटकार. फलंदाजी तानाजी कडू ज्या नावासाठी ओळखले जात आहेत तशी फलंदाजी त्यांना आता करावी लागणार आहे आणि तो षटकार लगावलाय तानाजी कडू यांनी सुभाष शिंदे यांना. चांगला फटका स्क्वेअर लेग रिजन मध्ये. एक धाव पूर्ण दुसऱ्या धावेचा प्रयत्न होणार नाहीये. चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे त्या ठिकाणी. असं जाणवत नाहीये की हे 40+ खेळाडू सगळे खेळतायत. यंगस्टरला लाजवतील असा परफॉर्मन्स, यंगस्टरला लाजवतील असं क्षेत्ररक्षण गोलंदाज फलंदाज ते करत आहेत. करावंच लागेल. पल्लू पल्लू सुपला शॉट.
बबलूचा सुपला फेमस झाला. क्या बात आहे. चांगला चेंडू आणि या ठिकाणी स्वतःच्या फॉलो मध्ये अडवता आला नाही. एक धाव मिळाली. धावसंख्येचा पाठलाग या ठिकाणी करण्याचा प्रयत्न केला जातोय. एक चांगल्या स्थितीमध्ये आतापर्यंत कर्जत 40+ संघाला आपण पाहतोय. पेन सारख्या बलाढ्य संघासमोर किमान 40 ते 45 धावांचं आव्हान या 3 षटकामध्ये तुम्हाला ठेवावं लागेल. नरेश सावंत असेल, त्याच्या साथीला चांगले फलंदाज आपण या पेन संघामध्ये पाहतोय. या ठिकाणी अपील करण्याच्या नादामध्ये कदाचित धावबादचा गडी गमावला की काय, कारण की पंच इशारा करतायत लेग बाईटची धाव. पुढील चेंडू शांतारामचा. स्लोअर वन चेंडू पडल्यानंतर अगदी हलवार पद्धतीने या ठिकाणी चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसावतोय. दाद मागण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे. फुलटॉस
वरती पहिल्या 2 षटकामध्ये चांगली फलंदाजी तानाजी कडू यांनी केली जरूर, परंतु या षटकामध्ये सूर मात्र सापडला नाही. त्या कारणास्तव 2 गडी धावबाद स्वरूपाचे त्यांच्या मार्फत झाले, ते सुद्धा कोण? प्रभाकर देशमुख, गणेश देशमुख. आता मात्र कदाचित तानाजी कडू यांना नॉन स्ट्राईक एंडलाच उभं राहावं लागेल, कारण की 2 चेंडू उर्वरित कदाचित शशांक शेट्टी यांच्या मार्फत पाहायला मिळणार. शॉर्ट पिच चेंडू, शॉर्ट पूल करण्याचा प्रयत्न, चेंडू जातोय तो लॉंग ऑफ रिझन मध्ये, एक धाव पूर्ण, दुसऱ्या धावेचा प्रयत्न, वेगाने धावलाय आणि धावलायच नाही तर बाद सुद्धा झालेत. मैं तुझको भगा लाया हूँ तेरे घर से, मैं तुझको भगा लाया हूँ तेरे घर से, तेरे बाप के डर 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 से, जाऊंगा दूर लेके तुझे सबकी नजर से. शांतारामला पाहतोय आणि फलंदाज आपण पाहतोय नॉन स्ट्राईकवरती रमेश. सुंदर चेंडू, चांगला फटका, नो मॅन्स लँड मध्ये पडणार की काय? 2 धावा पूर्ण, तिसरीचा प्रयत्न, 3 धावा पूर्ण होणार. चौथी धाव नक्कीच मिळणार नाहीये. 3 षटकांचा खेळ संपुष्टात आला. या षटकामध्ये केलाय कमबॅक पूर्णपणे पेन संघाने. धावफलकावरती धावा लागल्या त्या एकंदरीत आपण पाहतो 31 धावा आणि विजयासाठी 32 धावांची गरज.
सुंदर चेंडू, चांगली क्षेत्ररक्षण, चांगलं क्षेत्ररक्षण प्रभाकर देशमुख यांचं. गरज आहे संघाला आणि गरजेसाठी नव्हे तर संघाच्या गरजेसाठी. कर्जत संघ मी तर म्हणेल या 32 धावा कशा प्रकारे वाचवणार याकडे संपूर्ण लक्ष लागले त्यांच्या पाठीराख्यांचं. कोच नक्कीच काही मार्गदर्शन करत असताना चाललेत गोलंदाज संतोष घारे यांनी 5 चेंडूवरती फक्त 5 धावा खर्च केल्यात. पॉवर प्लेच्या पहिल्याच षटकामध्ये चांगली फलंदाजी करणं गरजेचं असताना त्या ठिकाणी होत नाहीये. सुंदर वेगवान चेंडू, नक्कीच नक्कीच कदाचित गोलंदाजाला माहिती आहे का हा चेंडू आपण पाहतोय यष्ट्या सोडून बाहेर होता, त्या कारणासह कदाचित ती अपील सुद्धा केली नसावी. हे चांगल्या खेळाडूचं लक्षण आहे. 6 चेंडू 6 धावांची गरज आहे. माफी असावी, एका षटकामध्ये 6 धावा झाल्यात. भावनेच्या भरामध्ये आमचा ओघ सुद्धा ज्या मॅचेस राहिल्यात म्हणजे 3-3 टीम 2-2 सामने जिंकून क्वालिफाय झालेत त्यांचे प्रथमतः सामने होतील. त्यानंतर A1 वर्सेस C2, B1 वर्सेस D2 जे काही लॉट्स आहेत त्यांच्या मॅचेस खेळवण्यात येतील. हा जो फॉर्मॅट आहे तो एक्झॅक्ट किती वाजता स्टार्ट करण्यात यावा, कारण की आज सुद्धा नक्कीच नक्कीच आमच्यापर्यंत माहिती येते, आयोजक आम्हाला सांगतायत की उद्या ठीक 2 वाजता या ठिकाणी पहिला चेंडू पडणार आहे. त्या कारणास्तव जे संघ आम्हाला ऐकत असतील 40+ कर्जत खालापूर सुधागडचे खेळाडू प्रेक्षक वर्ग त्यांना सुद्धा विनंती आहे की आपण ठीक 1:30 वाजता या ठिकाणी रिपोर्टिंग करा, म्हणजे जेणेकरून 2 वाजता आपण सामन्याला सुरुवात करू. बारा चेंडू 26 धावांची गरज आहे. समीकरण आपण पाहिलं तर या ठिकाणी पहिल्या 2 षटकामध्ये पहिल्या सत्रामध्ये 12 चेंडू 26 धावाच झाल्या होत्या आणि शेवटच्या षटकामध्ये 5 धावा आल्या होत्या. त्या कारणास्तव 32 धावांचा पाठलाग करताना पहिलं षटक अतिशय सुरेख टाकले संतोष गारेने. दुसरं षटक घेऊन प्रभाकर देशमुख राईट आर्म ओव्हर द विकेटने फलंदाज आपण पाहतो मनजसाठी. स्लोअर 1 चेंडू, चेंडू उंच हवेमध्ये, बाला दादा धनवी, नो मिस्टेक. चुका नक्की त्या ठिकाणी ते प्राधान्य देत नाहीये. फार क्वचित त्यांच्याकडून चुका अशा प्रकारच्या होत असतात
आणि पहिला हादरा या ठिकाणी लागतोय तो मनोज यांच्या स्वरूपात पेन संघाला. खाली ओली राहू दे थांब. खरं तर ग्रामीण क्रिकेटमध्ये मंगेश पाटील, कुणाल पाटील, मंगेश पाटील आणि रोहन पाटील नक्कीच एकाच संघामध्ये ते दोन्ही खेळत असतात. थर्ड अंपर सुद्धा आम्ही अगोदरच या ठिकाणी चेक करत आहोत आणि लाईव्हला सुद्धा आपण पाहू शकता. या ठिकाणी बघा अगदी सुरेख फेकी केली आणि बघा चांगल्या फलंदाजाला बाद करण्यासाठी प्रयत्न करण्यात आले. चेंडू फेकी आली, बालादादांनी कलेक्ट केला आणि बॅट हवेत राहिली आणि फलंदाज होतोय बाद. खलीवली 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 आयोजक सांगतात मिथुन लांगी शेट्टी आज खुश. केल्या होत्या बघा. कॅमेरामॅनने शशांक शेट्टी यांना टिपलंय, टाळ्या वाजवतायत. नक्कीच त्यांना सुद्धा माहिती आहे हा सामना आम्हाला सोडायचा नाहीये.
अगदी योग्य निर्णय आणि वन बाउन्स सुद्धा नक्कीच त्या ठिकाणी दिला गेलाय. वेगवान चेंडू बघा, प्रभाकर देशमुखचे खांदे पहिल्या सत्रामध्ये थोडेसे उतरले होते, पण दुसऱ्या सत्रामध्ये पहिलं षटक जसं 6 धावांचं पडलं ना, ते खांदे अजून मजबूत झाले, बलकट झाले. त्या कारणास्तव थोडासा वेग मिळालाय आणि चांगले चेंडू हाताळत असताना आता मात्र समीकरण उरले ते 7 चेंडू 24 धावा. मंगेश पाटील यांना आपला अनुभव दाखवावा लागेल या मैदानामध्ये. रिव्हर्सचा अस्त्र बाहेर काढण्याचा प्रयत्न, परंतु हुशार गोलंदाज आणि लगेच चेंडूची दिशा आणि टप्पा बदलला आणि निर्धाव चेंडूची सांगता. 6 चेंडू 24 धावांची गरज. कदाचित जगदीश पालकर इंजोर्ड असतील तर गोलंदाज बदलला जाईल का, परंतु नाहीये. बघा, स्वतःच्या खांद्यावरती जबाबदारी या ठिकाणी त्यांनी घेतली आहे. जगदीशजी पालकर, नरेश सावंत बाद झाले. सुटकेचा निश्वास मी तर म्हणेल सोडलाय कर्जत संघाने, कारण की त्यांना सुद्धा माहिती आहे की नरेश सावंतने कोणत्याही क्षणी सामना आपल्या बाजूने फिरवला असता. परंतु आता थोडंसं चित्र वेगळं, परंतु या ठिकाणाहून सामना जिंकू शकतात. स्लोअर वन चेंडू उंच हवेमध्ये, तानाजी कडू त्या ठिकाणी आहेत. एकदा पूर्ण उचली घेऊन चेंडू अडवतायत, फेकी करणार, परंतु 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण केल्यात. आता मात्र तानाजीचा हात सुद्धा थोडासा जो उतरला होता तो आता वरती चढलाय की काय, कारण की थ्रो सुद्धा चांगल्या प्रकारे तो फेकू शकतो. 5 चेंडू 22 धावांची गरज आहे. गणेश देशमुख रिलॅक्स. चला, उशीर नका लावू. शेट्टी सर, उशीर होतोय. उद्या सकाळी लवकर यायचे तुम्हाला. तुमचीच मॅच आहे 1:30 वाजता. पुढील चेंडू पुन्हा एकदा स्लोअर वन चेंडू. निर्धाव चेंडू टाकण्यात येत आहेत. चेंडू फक्त टाकत नाहीये सरळ रेषेमध्ये, ते चेंडू वलन घेणारे असतात. चेंडू 3 चेंडू 22 धावा. दोन चेंडू 18 धावांची गरज आहे. 2 चेंडू 18 धावा झालेत. आता मात्र जे उतरलेले खांदे होते ते चढलेत आणि बघा कमरेवरती हात. तानाजी कडू जादू की झप्पी सकाळच्या पहाटेच्या याच्यामध्ये देत असताना
प्रेक्षकांना पुन्हा एकदा सुरेख चेंडू, वाईट चेंडू घोषित करतायत. धावबाची संधी, 2 धावा पूर्ण झाल्या असत्या. होते. बाय बाय मिस गुड नाईट सी. पहिलं षटक ज्यांनी हाताळलंय, 6 धावा खर्च केल्यात. संतोष घारे यांना मॅन ऑफ द मॅच डेडिकेट केले.